तर नमस्कार मित्रांनो, मी प्रथमेश पाटील, पुन्हा एकदा स्वागत आपल्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, कालचा व्हिडिओ बघितला असेल तुम्ही, तो डे 1चा होता आपला मालवणमधला, आणि आजचा व्हिडिओ आपला डे 2चा। आता आपण वायंगणीमध्ये आहोत। आता वाजले सकाळचे 9, नाश्ता वगैरे सगळं करून झालेलं आहे। आता आपल्याला निघायचं इकडनं। कुठे जायचं आहे ते अजून काही ठरवलेलं नाही। गाडी वगैरे तर आहे आपली इथे, आपल्याकडे एक गाडी आहे आज आणि एक स्कूटी आहे, तर 2 गाड्या आहेत आपल्याकडे आज पण फिरण्यासाठी। तर आजचा व्हिडिओ आता कुठला काय असणार आहे, सगळं अनप्लॅन्ड आहे। आता ते कुठे फिरवतील किंवा आपल्याला कुठे फिरायचं ते आम्हीच ठरवणार आहे। तर व्हिडिओमध्ये खूप मजा येणार आहे, तर व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा। आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। तर चला, तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया। डे 2ची सुरुवात झालेली आहे। आता सगळेजण रेडी होतात, त्यामुळे आपण आलेलो बीचवरती, कारण का बीचचा तुम्हाला माहितीच आहे, सगळा बीच आपल्या बाजूलाच आहे। तर आता बीचवरती तर आम्ही दोघं आलेलो, मी आणि सनील, आम्ही दोघंच जण बीचवरती आलेलो। आता बाकी सगळेजण गाडी वगैरे मध्ये बसतील, आपण निघूया। आता कुठे जायचं ते एक्झॅक्ट आम्ही अजून ठरवलेलं नाही, जे काय असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये नंतर कळतच जाईल। आपण आता डे 2 मध्ये काय काय करतो ते, तर मग चला। आता आपण ठरवलं तारकर्लीला जायचं। आता तारकर्लीच्या इथे जात होतो, तर मध्ये जाता आपण थांबलो इकडे, तर तुम्ही बॅक साईडला बघू शकता। पण आता थांबलो, आता आपण पुढे आलेलो, पाठून गाडी आली, सगळेच थांबलेत आता फोटो वगैरे काढायला। इथे सगळे फोटोज काढतात इथे। आता जस्ट 10 वाजत आलेत, तर आता थांबलोय। आता तारकर्लीला जायचंय, आता अशी जागा आहे तर थांबायला तर पाहिजे, म्हणून थांबलोय। आता बघूया, जरा फोटो वगैरे काढू आणि मग नंतर जाऊ तारकर्लीला। मग डायरेक्ट भेटतो तुम्हाला तारकर्लीला। तर मित्रांनो, आता आपण तारकर्लीला नाही मित्रांनो, आपण आलो देवबागला। मग तारकर्लीला पार्टी होतं, तर पुढे देवबागला आलो, आणि तो देवबागला आपण एका रेस्टॉरंटला थांबलोय। आता सगळे टाइमपास करतात आहे इथे। आता डिसाईड केलं इकडनं बोटिंगने आपण सुनामी आयलंड वगैरे सगळं बघायला जाणार आहे। तर आता जाऊया बोटीने, सुनामी आयलंड वगैरे दाखवतो। बोटीमधला शूट खूप मजा येणार आहे आता बोटीमध्ये। आता बघा सगळेजण कसे मजा वगैरे करतील ते, तर राहा व्लॉगमध्ये कंटिन्यू। आता चाललो आयलंडला। आम्ही चाललो आयलंडला फर्स्ट टाइम झालं तो आयलंडला। कोकण लय भारी, लय भारी, सगळ्यात भारी। रमू माहेरला जाते व नाकवा, तिच्या गोव्याला कोकणात दाखवा। चले जायचंय, चल। तर मित्रांनो, आता आपण चाललो कुठे, बीचच्या इकडे। तर दोन्ही साईडला बीच आहे। काय बोलतो स्वप्नील, दोन्ही साईडला बीच आहे ना? हो हो, बीच दोन्ही साईडला। आपण आता आयलंड वर चाललोय। आयलंड वर न चाललोय, आयलंडच्या इथे आपल्याला जायचं आहे। तिथेच जाणार, तिथून पुढे आपण बोटीने जाणार। हा, तर मित्रांनो पोचलोय आता आपण जिकडे आपल्याला बोटिंग करायचे। आता आपण काढल्या चपला वगैरे, आता आपण जाऊया बोट मध्ये। तर मग चला। मित्रांनो, आता आपण बसलोय बोट मध्ये, आपण बसलोय पाठी।
शकता सुनामी आयलंडला लोक पाण्याच्या मध्ये उभे आहेत. म्हणजे इथे पाणी कमी आहे, खाली आयलंड आहे, खालती पण पाण्याच्या मध्ये उभे आहेत. तुम्ही बघू शकता, इकडे दिसतंय तुम्हाला. अभी यशवी को सुनामी आइलैंड पे खड़ा रखेंगे हम. हाँ, यशवी सुनामी आइलैंड पे खड़ी होगी क्या? किस तर मित्रांनो आता आपण उभे आहेत सुनामी आयलंडला. तुम्ही बघू शकता आपण पूर्ण मध्ये उभे आहेत आणि खाली आपले आयलंड आहे. आता बोट लागले, इकडे पार्टी स्टॉल वगैरे पण सगळे आहेत. आता फक्त आम्ही तिघच उतरलोय, मी, नीलम आणि ललित. बाकी अजून उतरत नाही. और उमेश मित्रांनो आता आपण आलो कुठून सुनामी आयलंड वरनं फिरून. तुम्ही बघितलं असेल बोटीमधला शॉट्स वगैरे. आता आपण जिथे गाडी पार्क केलेली मगाशीच तिकडेच आता आपण जेवायला आलोय. आणि आता आपण विचारूया बोट राईड करून आल्यावर कोणाला कसं काय असं वाटतंय ते आता सांगतील सगळे. आणि हे आमचे मिस्टर सनील. मिस्टर सनील कसं वाटलं तुम्हाला? एकदम झकास. उमेश उमेश काय एकदम हे स्वप्नील काय? स्वप्नील ते आते आपण सुंदर बोलणार, दुसरं काय बोलणार. आणि सगळ्यात मेन अट्रॅक्शन आमचा यूपी के चीते. क्या मुशीर भाई कैसा लग रहा है आपको? चांगले लागले. अच्छा था, एकदम मजा आया वहाँ पे राइडिंग करके. नाव लिहायला पाहिजे होतं. सनी सुरमई. तर मित्रांनो ऍक्च्युली आता आपण तारकर्ली वगैरे जेवण वगैरे निघालो आणि आता आपण आलेलो पाठी सिंधुदुर्गला. आता किल्ल्यावर तर नाही जात कारण का आता संध्याकाळ म्हणजे ऑलमोस्ट 4 वाजले. आता कधी किल्ल्यावर जाणार, परत सावंतवाड्याला जायचं आहे आणि तिकडनं मग जरा गोव्याला पण जायचं आहे काही लोकांना. मग त्याच्यासाठी आपण आता इकडनं आता डायरेक्ट आपण चाललोय परत सावंतवाडीला, आता डायरेक्ट सरांच्या घरी.